मृत्यूसमोर उभा असताना माणूस काय करतो? जेव्हा जगातील सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा फक्त एकच दरवाजा उघडा असतो, तो म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा. आज आपण गुरुचरित्रातील असा एक चमत्कार पाहणार आहोत ज्याने साक्षात मृत्यूलाही रिकाम्या हाताने परत लावले. ही कथा आहे एका अशा भक्ताची ज्याच्या भक्तीसमोर साक्षात काळालाही झुकावं लागलं. मित्रांनो, ही कथा तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. सिद्धमुनी, मला सांगा ना, श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्तांचे रक्षण नक्की कसे केले? जेव्हा भक्तावर संकट येते तेव्हा गुरु धावून येतात का? नामधारकाच्या आवाजात एक वेगळीच तळमळ होती. तो सिद्धमुनींच्या चरणाशी बसला होता आणि त्याचे डोळे त्या दिव्य उत्तलाची वाट पाहत होते. सिद्धमुनींच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले. त्यांनी नामधारकाकडे पाहिले आणि म्हणाले, नामधारका, तू जो प्रश्न विचारला आहेस तोच प्रश्न एकेकाळी सायनदेव नावाच्या एका भक्ताला पडला होता. पण त्याला याचं उत्तर शब्दांत नाही तर अनुभवातून मिळाले. ऐक, ती कथा ऐकताना तुझं मन भक्तीने भरून येईल. हा काळ काही साधासुद्धा नव्हता नामधारका. तो काळ होता भयानक अशा यवन राजाचा. दक्षिणेत एका क्रूर यवन राजाचं राज्य होतं. राजा कसला, तो तर साक्षात चालता बोलता यमच होता. त्याच्या राज्यात धर्माला काहीही किंमत नव्हती. साधू, संत, ब्राह्मण आणि ताईंना तिथे काहीही मान नव्हता. उलट जो कुणी ईश्वराचं नाव घेईल त्याचा छळ करणे हा त्या राजाचा आवडता छंद होता. रजेच्या दिवशी शिकार करावी तशी तो माणसांची शिकार करत असे. त्याच्या दरबारात जाणे म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. तिथून माणूस जिवंत परत येईल ह्याची खात्री कोणालाच नसायची. अशा या भयानक काळात त्या क्रूर राजाच्या पदरी एक अत्यंत सात्विक आणि धर्मपरायण ब्राह्मण नोकरी करत होता. त्याचे नाव होते सायनदेव. सायनदेव हा मूळचा कडकलगावचा, स्वभावाने अत्यंत शांत, ईश्वरावर अपार श्रद्धा असणारा आणि गुरुभक्तीत लीन असणारा हा माणूस. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाची रक्षण करण्यासाठी त्याला त्या दुष्ट राजाची चाकरी करावी लागत होती. रोज सकाळी उठून जड अंतःकरणाने तो दरबारात जायचा आणि संध्याकाळी जिवंत घरी परतलो याबद्दल देवाचे आभार मानायचा. त्या दिवशीची सकाळ मात्र काहीतरी वेगळंच संकट घेऊन उगवली होती. सायनदेव आपल्या नित्यकर्मात व्यस्त होता. घरात वातावरण शांत होतं, पण ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती. अचानक घराच्या दरवाजावर जोरात थापा पडल्या. सायनदेव, सायनदेव असा उग्र आवाज बाहेरून आला. सायनदेवच्या काळजात धस्स झालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राजाचे 2 सशस्त्र सैनिक उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर भाव होते आणि डोळ्यात मस्ती होती. एका सैनिकाने कडाडून सांगितले, सायनदेवा, तुला आत्ताच्या आत्ता राजाने दरबारात बोलावले आहे. विलंब खपवून घेतला जाणार नाही का? काय झाले आहे? सायनदेवाने थरथरत्या आवाजात विचारले. सैनिकाने उपहासाने हसून उत्तर दिले, ते आम्हाला माहीत नाही, पण एक सांगतो, राजाची आजची मनस्थिती काही ठीक नाहीये. तुझ्या आधी ज्या 2 ब्राह्मणांना आत बोलावले होते ते अजून बाहेर आलेले नाहीत. कदाचित त्यांना यमसदनाला पाठवलं असेल. आता तुझा नंबर आहे, चल लवकर. हे शब्द कानावर पडताच सायनदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे हात पाय गळून गेले. राजाने बोलावले आहे आणि तेही अशा वेळी जेव्हा तो संतापलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट होता, मृत्यू. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरणार हे सायनदेवाला कळून चुकलं होतं. सैनिक निरोप देऊन निघून गेले, पण सायनदेवाच्या घरात मात्र अक्कापल सुरू झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. सायनदेवाची पत्नी धावत बाहेर आली. तिने पतीचा तो उतरलेला चेहरा पाहिला आणि तिला परिस्थितीची कल्पना आली. ती तिथेच जमिनीवर कोसळली. मुले रडू लागली. घरात एकच कोलाहल माजला. आता काय होणार? त्या राक्षसाच्या तावडीतून माझे पती कसे वाचणार? पत्नी हंबरडा फोडून रडत होती. सायनदेव मात्र सुन्न होऊन उभा होता. त्याच्या डोळ्यासमोरून त्याचं संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं सरकू लागलं. इतकी वर्ष जास्ती अशी भीती वाटत होती, तो क्षण आज समोर येऊन उभा ठाकला होता. त्या क्रूर यवन राजाच्या दरबारात जाऊन कोणीही जिवंत परत आलेले त्याने पाहिले नव्हते. त्यातल्या त्यात ब्राह्मणांवर तर त्या राजाचा विशेष राग होता. आज विनाकारण आपला बळी जाणार याचे दुःख त्याला होत होते. पण त्याहीपेक्षा जास्त वेदना त्याला एका गोष्टीची होत होती की माझ्या कुटुंबाचं काय होणार. सायनदेवाने हळूच मानवर केली. त्याने आपल्या रडणाऱ्या पत्नीकडे पाहिले.
आपल्या लहान मुलांकडे पाहिले. त्या चिमुकल्या जीवांना अजून जगाची काहीच समज नव्हती. बाबांना नका ना जाऊ त्या राजाकडे, असे म्हणत त्याची लहान मुलगी त्याच्या पायाला बिलगली. तो स्पर्श, तो कोमल स्पर्श सायनदेवाच्या हृदयाला चीरहार पाडून गेला. सायनदेवाचे डोळे पाण्याने डबडबले. त्याने खाली वाकून आपल्या लेकीला उचलून घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवताना त्याचे हात थरथरत होते. आजपर्यंत त्याने अनेक संकटे पाहिली होती, पण आजची वेळ वेगळी होती. हे संकट बाहेरून आलेले नव्हते, तर राजाच्या आज्ञेच्या संगीतच्या रूपाने साक्षात मृत्यूनेच दारावर टकटक केली होती. त्याच्या मनाची अवस्था एखाद्या खोल समुद्रात बुडणाऱ्या माणसासारखी झाली होती. तो विचार करू लागला, जर मी आज गेलो नाही तर सैनिक येऊन माझ्या कुटुंबाला त्रास देतील, आणि जर मी गेलो तर मी परत येणार नाही हे नक्की. मग माझ्या या मुलांचे काय? कोण देईल त्यांना आधार? कोण रक्षण करेल या अनाथ जीवांचे? त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची धारा गालावर ओघळू लागल्या. त्याने आपल्या पत्नीच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात त्याला भीती आणि याचना दिसत होती. जणू ती मुकेपणाने सांगत होती, आम्हाला सोडून जाऊ नका. सायनदेवाचा श्वास जड झाला. त्याला वाटले छातीवर कुणीतरी मोठा दगड ठेवला आहे. मानवी शक्ती, बुद्धी, चातुर्य यापैकी आता काहीच कामाला येणार नव्हते. इथे राजाचा शब्द हाच कायदा होता आणि त्याची इच्छा हाच न्याय होता. पण त्याच क्षणी त्या नैराश्याच्या गर्तेत सायनदेवाच्या मनात एक आशेचा किरण चमकला. अंधारात वीस चमकावी तसा एक विचार त्याच्या मनात आला. अरे, मी का घाबरतोय? मी कोणाचा सेवक आहे? त्या यवनराजाचा की त्रैलोक्याच्या स्वामीचा? त्याचे लक्ष घरातील देवऱ्यात ठेवलेल्या श्री गुरुदेव दत्तांच्या मूर्तीकडे गेले. त्या मूर्तीकडे बघताच त्याच्या शरीरात एक वेगळीच चेतना सळसळली. त्याला आठवले, माझी गुरु नरसिंह सरस्वती भिलवडीला कृष्णा तीरावर आहेत. ते साक्षात दत्तात्रेय आहेत. जर मृत्यूला कोणी रोखू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त माझी गुरुच आहेत. त्याच्या मनातील भीतीची जागा आता भक्तीने घेतली. त्याला जाणवले की ज्याच्या डोक्यावर गुरूंचा हात असतो त्याला जगातील कोणताच राजा मारू शकत नाही. त्याने आपल्या पत्नीचे डोळे पुसले. त्याचा आवाज आता मघाशीसारखा कापरा नव्हता. त्यात एक वेगळाच निश्चय होता. तो म्हणाला, अगर अडू नकोस. जोपर्यंत माझे गुरु नरसिंह व सरस्वती औदुंबराखाली बसले आहेत तोपर्यंत यमराजसुद्धा माझे प्राण घेऊ शकत नाही. मी त्या राजाकडे जाण्याआधी माझ्या खऱ्या राजाकडे, माझ्या गुरु माऊलीकडे जाईन. सायनदेवाने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने घरातील सर्वांचा निरोप घेतला. पत्नी त्याला अडवत होती, पण त्याचा निश्चय पक्का होता. मी गुरूंचे दर्शन घेऊनच दरबारात जाईन, असे सांगून तो घराबाहेर पडला. त्याने भिलवडीची वाट धरली. त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते. तो अक्षरशः धावत होता. त्याच्या मागे जणू मृत्यूचा पाठलाग सुरू होता. त्याला माहीत होते की राजाला कळले की सायनदेव दरबारात न येता दुसरीकडे गेला आहे तर राजा आणखी चिडेल. सैनिक त्याचा शोध घेत नक्कीच येतील, पण आता त्याला कशाचीच पर्वा नव्हती. रस्ता खडकाळ होता. काटेकुटे पायाला टोचत होते, पण सायनदेवाला त्याची जाणीव नव्हती. त्याच्या ओठावर फक्त एकच नाम होते, दिगंबरा दिगंबरा श्रीतादवल्लभ दिगंबरा. इकडे राजाच्या महालात संताप वाढत होता. सायनदेव वजून आला नाही हे पाहून राजाचा पारा चढला होता. त्याने आपल्या मुख्य सरदाराला बोलावले, जा, त्या सायनदेवाला फरफटत घेऊन या. त्याची हिंमत कशी झाली आमचा हुकूम मोडण्याची? राजाने गरजून आज्ञा दिली. सैनिकांची एक तुकडी घोड्यावर स्वार होऊन सायनदेवाच्या घराच्या दिशेने निघाली. घोड्यांच्या टापांचा आवाज वातावरणात घुमू लागला. धूळ उडवत ते सैनिक निघाले होते. जर सायनदेव त्यांना वाटेत सापडला असता तर तिथेच त्याचा शिरच्छेद झाला असता. पण सायनदेव आता खूप पुढे निघून गेला होता. त्याची धाव आता भक्तीची धाव झाली होती. कृष्णा नदीचे पात्र त्याला दिसू लागले. भिलवडीचे पवित्र क्षेत्र जवळ येऊ लागले. त्याच्या छातीचे ठोके वाढले होते, पण ते भीतीमुळे नाही तर गुरुदर्शनाच्या ओढीने. तो धापा टाकत नदीकाठी पोहोचला. समोरचे दृश्य पाहून त्याचे भान हरपले. समोर साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराज एका मोठ्या औदुंबर वृक्षाखाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते आणि डोळ्यात चंद्रासारखी शीतलता. जणू ते सायनदेवाचीच वाट पाहत होते. धावत जाऊन सायनदेवाने थेट महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, फक्त हुंदके बाहेर पडत होते. त्याने आपले गुरूंचे पाय घट्ट पकडून ठेवले, जसे एखादे बुडणारे मूल आधार पकडते. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, बघ नामधारका, संकटात सापडलेला जीव जेव्हा असा अनन्य भावाने गुरुचरणी जातो तेव्हा काय घडते. आता पुढे जे घडले ते ऐकून तुझा गुरुभक्तीवरचा विश्वास अधिक दृढ होईल. सायनदेव गुरुचरणी पोहोचला खरा, पण संकट टळले होते का? नाही. इकडे राजाचे सैनिक त्याला शोधत चौफेर उधळले होते. यवनराजाचा राग आता शिगेला पोहोचला होता.
मृत्यू सायनदेवाचा पाठलाग करीत दुदुंबरापर्यंत पोहोचणार होता का? आणि गुरुदेव आपल्या भक्ताला या अग्निदिव्यातून कसे वाचवणार होते? एक सामान्य माणूस आणि एका साम्राज्याचा क्रूर राजा यांच्यातील हा संघर्ष आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचला होता. पुढे काय घडले हे पाहणे अत्यंत रोमांचक ठरणार आहे. सायनदेवाना महाराजांचे पाय घट्ट पकडून ठेवले होते. त्याचे अंग तापाने फणफणावे तसे भीतीमुळे थरथरत होते. कृष्णा नदीच्या तीरावर त्या पवित्र औदुंबर वृक्षाखाली एक वेगळेच दृश्य दिसत होते. एकीकडे जगाच्या भयाने ग्रासलेला एक सामान्य माणूस आणि दुसरीकडे त्या भयाचाच नाश करणारे साक्षात परब्रह्म स्वरूप श्री नरसिंह सरस्वती महाराज. महाराजांनी आपल्या त्या भक्ताकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती. ज्याच्या एका कटाक्षाने सृष्टीची निर्मिती आणि लय होऊ शकतो, तो गुरु आज एका भक्ताच्या रडण्याने हेलावून गेला होता. सायनदेवाच्या डोळ्यातून पडणारे अश्रू महाराजांच्या चरणांवर अभिषेक घालत होते. सायनदेवा, महाराजांनी अत्यंत शांत आणि धीर गंभीर आवाजात हाक मारली. तो आवाज इतका गोड आणि आश्वासक होता की त्या आवाजासरशीत सायनदेवाच्या मनातील अर्धी भीती गळून पडली. उठ सायनदेवा, असा जमिनीवर का लोळतो आहेस? ब्राह्मणाने फक्त ईश्वरासमोर आणि गुरूंसमोर झुकावे, संकटासमोर नाही. सांग, काय झाले आहे? तुझ्या चेहऱ्यावर ही मृत्यूची छाळा का दिसत आहे? सायनदेवाने कसेबसे स्वतःला सावरले. तो गुडघ्यावर बसला आणि हात जोडून रडविल्या आवाजात म्हणाला, गुरुदेवा, मी काय सांगू? माझे नशीबच फुटले आहे. ज्याची भीती वाटत होती तेच झाले आहे. त्या क्रूर यवन राजाने मला आज दरबारात बोलावले आहे. महाराज, तुम्हाला तर माहीत आहे, तो राजा म्हणजे साक्षात कसाई आहे. आजवर त्याने कितीतरी निरपराध ब्राह्मणांना मारून टाकले आहे. आज सकाळीच त्याचे सैनिक आले होते, त्याचा निरोप घेऊन. सायनदेव श्वास घेण्यासाठी थांबला. त्याचे हृदय धडधडत होते. त्याने पुढे सांगितले, महाराज, सैनिकांनी सांगितले की राजा आज खूप संतापलेला आहे. माझ्या आधी गेलेले लोक परत आलेले नाहीत. मला नक्की माहीत आहे की तो माझा वध करणार, म्हणून मी घरी कोणालाही न सांगता शेवटचे तुमचे दर्शन घ्यायला धावत आलो आहे. आता माझ्या प्राणांची आशा उरली नाही, पण जाताना तुमचे चरण दृष्टीस पडावे एवढीच इच्छा होती. हे सांगताना सायनदेवाला पुन्हा रडू कोसळले. त्याला वाटत होते की महाराज त्याला लपवून ठेवतील किंवा तू तिथे जाऊ नकोस असे सांगतील, पण घडले भलतेच. सायनदेवाचे बोलणे ऐकून श्री नृसिंह सरस्वती महाराज खळखळून हसले. त्यांचे ते हास्य पाहून सायनदेव गोंधळला. इथे माझ्या प्राणावर बेतले आहे आणि महाराज हसत आहेत. अरे वेड्या, तू त्या राजाला घाबरतोस? तू कोणाचा भक्त आहेस याचा तुला विसर पडला काय? अरे, वाघाच्या तावडीत सापडलेले हरिण घाबरू शकते, पण ज्याच्या पाठीशी साक्षात सिंह उभा आहे त्याने कोल्ह्या कुत्र्यांना घाबरावे काय? सायनदेव अवाक होऊन बघतच राहिला. महाराज पुढे म्हणाले, सायनदेवा, तू म्हणतोस की तो राजा तुला मारेल, पण मृत्यू देणारा तो कोण? अरे, जन्म आणि मृत्यू तर आमच्या हातात आहे. तुझ्या यवन राजाला काळ समजत आहेस? तो तर आमच्या हातातील एक बाहुली आहे. तुझी भक्ती सत्य असेल तर तुला घाबरण्याचे काही कारण नाही. तेव्हाची ती वेळ अत्यंत विलक्षण होती. दुपारची वेळ टळून चालली होती. कृष्णा नदीचे पात्र संथ वाहत होते. वाऱ्याची झुळूक औदुंबराच्या पानांतून सळसळत होती. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली होती. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपला उजवा हात उचलला. तो हात ज्याने कित्येक युगांपासून भक्तांचे रक्षण केले होते. तो अभय वरद हस्त त्यांनी सायनदेवाच्या मस्तकावर ठेवला. त्या स्पर्शात काय जादू होती कोणास ठाऊक. सायनदेवाला असे वाटले की त्याच्या शरीरातून हजारो सूर्यांचे तेज आरपार गेले आहे. त्याच्या मणक्यातून एक वीज सळसळली गेली आणि मनातील काळाकुट्ट अंधार एका क्षणात नाहीसा झाला. मघाशी जो सायनदेव थरथरत होता तो आता शांत झाला. जसे आईच्या कुशीत आल्यावर बाळाचे रडणे थांबते तसे त्याचे मन शांत झाले. त्याला जाणवले की हा हात फक्त एक मानवी हात नाही. हा तोच हात आहे ज्याने प्रल्हादाचे रक्षण केले. हा तोच हात आहे ज्याने ध्रुवाला अढळ पद दिले. महाराजांच्या डोळ्यात बघताना सायनदेवाला त्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांड दिसू लागले. त्याला वाटले की मी उगाच घाबरत होतो. ज्याच्या डोक्यावर हा हात आहे त्याला यमराज तरी काय करू शकणार? महाराजांनी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिले आणि अत्यंत प्रेमाने पण करारी आवाजात सांगितले, सायनदेवा, आता उठ. तुझे सर्व भय मी हरण केले आहे. तू आता सरळ त्या राजाच्या दरबारात जा. हे ऐकून सायनदेव दचकला. महाराज, मी तिथे जाऊ? हो, तू तिथे जा. आणि ऐक, तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत आम्ही आहोत. तू त्या क्रूर राजाला भिवू नकोस. मी तुला वचन देतो. तो राजा तुला मारणे तर दूरच, पण तू तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. उलट तो तुझा सन्मान करेल. तू ज्याला मृत्यू मानत आहेस तोच तुझ्या पाया पडेल. जा, हा माझा आशीर्वाद आहे. ते शब्द म्हणजे साक्षात ब्रह्मवाक्य होते. सायनदेवाच्या मनात आता शंकेला जागा नव्हती. त्याच्या रक्तातील भीतीचे रूपांतर आता वीर शक्तीत झाले होते. त्याने पुन्हा एकदा महाराजांच्या पायावर डोके ठेवले. ती धूळ कपाळाला लावली आणि तो उभा राहिला. आता त्याच्या चालण्यात एक वेगळाच रुबाब आला होता.
सायनदेव परत फिरायला निघाला. मघाशी धावत येताना त्याची जी अवस्था होती आणि आता परत जाताना जी अवस्था होती त्यात जमीन आसमानाचा फरक होता. मघाशी तो एक बकरा म्हणून आला होता, आता तो एक वाघ बनून परत जात होता. तो भिलवडीवरून नगराच्या दिशेने चालू लागला. सूर्य पश्चिमेकडे कलला होता. सायंकाळ होऊ घातली. राजाच्या महालात काय चालले असेल याची कल्पना करून सामान्य माणसाचे काळीज फाटले असते. पण सायनदेव आता निर्धास्त होता. इकडे राजाच्या महालात मात्र वेगळेच नाट्य रंगले होते. सायनदेव अजून आला नाही हे पाहून यवनराजा संतापाने लालबुंद झाला होता. तो सिंहासनावर अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत होता. कुठे गेला तो ब्राह्मण? त्याला वाटले तो लपून बसेल आणि आम्ही त्याला सोडणार. आज त्याचा शिरशेद केल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही, अशी गर्जना राजाने केली होती. दरबारात उपस्थित असलेले मंत्री आणि सरदार मान खाली घालून उभे होते. कोणाचीही राजाकडे बघण्याची हिंमत नव्हती. वातावरण इतके तंग होते की सुई पडली तरी आवाज येईल. प्रत्येकाला माहीत होते की सायनदेव आता आला की त्याचा अंत निश्चित आहे. राजाने आपल्या कमरेची तलवार उपसून बाजूला ठेवली होती, जणू काही ती रक्ताची वाट पाहत होती. काही वेळाने राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गडबड झाली. सैनिकांनी आरडाओरडा केला, आला सायनदेव, आला सायनदेव. ही बातमी वाऱ्यासारखी दरबारात पोहोचली. राजाच्या डोळ्यात क्रूर आनंद चमकला. पकडून आणा त्याला आत, राजा ओरडला. सायनदेव राजवाड्याच्या मुख्य दरवाजातून आत शिरला. 2 धिप्पाड सैनिकांनी त्याला दोन्ही बाजूंनी हेरले होते. त्यांच्या हातात भाले होते, पण सायनदेवाच्या चेहऱ्यावर न भीती होती न चिंता. तो अत्यंत शांतपणे, जणू काही मंदिरात दर्शनाला चालला अशा अभिर्भावात चालत होता. तो महालाच्या पायऱ्या चढू लागला. प्रत्येक पायरीवर त्याला गुरूंच्या शब्दांची आठवण होत होती, आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्याला आजूबाजूला उभ्या असलेल्या सैनिकांची भीती हटत नव्हती. त्याला त्या नंग्या तलवारींची भीती वाटत नव्हती. दरबाराच्या विशाल कक्षात प्रवेश करताच शेकडो लोकांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. काहींच्या डोळ्यात दया होती तर काहींच्या डोळ्यात कुतूहल. प्रत्येकाला वाटत होते की हा माणूस आता काही मिनिटांचा सोबती आहे. सायनदेव चालत चालत सिंहासनासमोर आला. समोर तो क्रूर यवनराजा बसला होता. राजाचे डोळे रागाने जळत होते. त्याने सायनदेवाकडे असे बघितले जणू काही तो त्याला नजरेनेच जाळून टाकेल. इतका उशीर? राजा ओरडला. आमचा हुकूम मिळाल्यावर तू यायला उशीर केलास? तुला मृत्यूचे भय वाटत नाही का? राजाचा आवाज इतका मोठा होता की दरबारचे खांबही हादरले. पण सायनदेव शांत उभा राहिला. त्याने राजाच्या डोळ्यात डोळे घालून बघितले. आजवर कोणाचीही हिंमत झाली नव्हती राजाच्या नजरेला नजर द्यायची, पण आज सायनदेव देत होता. राजाला हे पाहून अधिकच आश्चर्य आणि राग आला. हा साधा ब्राह्मण इतका निर्भय कसा? याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती का दिसत नाही? राजाने हातातील तलवार उचलली. बोल, तुला काही शेवटचे सांगायचे आहे का? कारण आता तुझी मान तुझ्या धडावर राहणार नाही. राजा सिंहासनावरून खाली उतरला. त्याच्या हातातली ती तीक्ष्ण तलवार लकाकत होती. तो पावलं टाकत सायनदेवाच्या दिशेने येऊ लागला. दरबारातील लोकांनी डोळे झाकून घेतले. गेला बिचारा ब्राह्मण, अशी कुजबूज सुरू झाली. राजा अवघ्या काही फुटांवर आला होता. आता तो वार करणार इतक्यात काहीतरी अघटित घडले. सायनदेवाच्या अगदी जवळ आला आणि त्याने सायनदेवाकडे वार करण्यासाठी मान वर केली. तेव्हा राजाचे पाय जागीच थबकले. त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या हातातली तलवारीची मूठ सैल झाली. राजाच्या चेहऱ्यावरचा राग एका क्षणात नाहीसा जाऊन तिथे एक वेगळीच भयानक भीती उमटली. राजा एक पाऊल मागे सरकला. हे काय आहे? तो तोत्रे बोलू लागला. दरबारातील सर्वांना प्रश्न पडला की राजाला नक्की काय झाले. सायनदेव तर शांत उभा आहे, मग राजा का घाबरला? राजाला सायनदेवाच्या जागी नक्की काय दिसत होते? सायनदेव तिथे होता की नाही? की तिथे दुसरेच कोणीतरी उभे होते? क्षणार्धात वातावरणाचा रंग पालटला. जो राजा मारण्यासाठी धावून आला होता त्याची नजर आता थरथरत होती. तो घामेघूम झाला होता. राजाला सायनदेवाच्या मागे काहीतरी प्रचंड तेजस्वी आणि उग्र रूप दिसत होते जे सामान्य माणसाच्या डोळ्यांना दिसत नव्हते. सायनदेवाच्या रक्षणासाठी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त तिथे गुप्त रूपाने प्रकट झाले होते का, की राजाला भ्रम झाला होता? राजाची अवस्था बघून सैनिक पुढे सरसावले. महाराज, काय झाले? पण राजाने हातानेच त्यांना थांबवले. तो सायनदेवाकडे बोट दाखवून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ही शांतता, ही भयानक शांतता वादळाच्या आधीची नव्हती, तर एका मोठ्या चमत्काराची नांदी होती. दरबारात आता श्वास रोखून सगळे पाहत होते की पुढे काय होणार.
राजाचे पाऊल मागे पडले. तो थरथरत होता. त्याच्या हातातील नंग्या तलवारीचे पाते जे मघाशी रक्तासाठी तहानलेले होते ते आता भीतीने लटलटत होते. संपूर्ण दरबार श्वास रोखून या दृश्याकडे पाहत होता. एका क्षणापूर्वी जो राजा सिंहासारखा गर्जना करत होता तो आता एखाद्या भेदरलेल्या मांजरासारखा मागे का सरकतोय हे कोणालाच समजत नव्हते. कारण दरबारात उपस्थित असलेल्या शेकडो डोळ्यांना समोर फक्त एक साधा गरीब ब्राह्मण सायनदेव दिसत होता. पण राजाच्या डोळ्यांना जे दिसत होते ते काहीतरी वेगळेच होते. ते दृश्य सामान्य मानवाच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. राजाच्या दृष्टीतून बघितले तर तिथे सायनदेव उभा नव्हता. तिथे उभा होता साक्षात मृत्यू. राजाला सायनदेवाच्या जागी एक प्रचंड उग्र आणि तेजस्वी पुरुष दिसत होता. त्याचे शरीर आकाशाला भिडले होते. डोक्यावर जटांचा भार होता. अंगाला भस्म फासलेले होते. आणि डोळे, बापरे, ते डोळे म्हणजे जणू दोन धगधगणारे निखारेच. त्या उग्र पुरुषाच्या हातात त्रिशूळ आणि दंड होता. त्याचे रूप इतके भयानक होते की जणू काही प्रलय काळातील रुद्रच तिथे अवतरला होता. तो उग्र पुरुष राजाकडे बघून कडाडला. अरे दुष्टा, तू माझ्या भक्ताला मारणार? तुझी एवढी हिंमत? पुढे ये, एक पाऊल पुढे टाक आणि मी तुझे भस्म करून टाकीन. तो आवाज मानवी नव्हता. तो ढगांच्या गडगडाटासारखा राजाच्या कानात घुमला. राजाचे कान बधीर झाले. त्याच्या काळजाचे पाणी झाले. त्याला स्पष्ट दिसले की ज्या ब्राह्मणाला आपण मारण्यासाठी बोलावले आहे त्याच्या संरक्षणासाठी कोठून तरी अदृश्य आणि महाभयानक शक्ती इथे उभी राहिली आहे. राजाला वाटले हीच ती शक्ती आहे जी माझ्या साम्राज्याला एका क्षणात राख करून टाकू शकते. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्याला घाम फुटला. त्याच्या अंगातली सगळी ताकद निघून गेल्यासारखी वाटली. खणखण दरबारात एक मोठा आवाज झाला. राजाच्या हातातील ती जड तलवार जमिनीवर पडली. ज्या हातांनी आजवर अनेक लढाया जिंकल्या होत्या ते हात आता लुळे पडले होते. तलवार पडताच दरबारात एकच खळबळ माजली. राजाची तलवार वार पडली हे अपशकुन होते की आणखी काही? पण राजाला कशाचेच भान नव्हते. तो फक्त त्या उग्र रूपाकडे बघत होता. त्याला त्या रूपाच्या मागे आणखी एक चमत्कार दिसला. कधी त्याला तिथे 4 हात असलेला विष्णू दिसत होता, तर कधी 3 डोळे असलेला शंकर, आणि या सगळ्या रूपांच्या मध्यभागी शांतपणे उभा असलेला सायणदेव. राजाला समजून चुकले की हा माणूस साधासुधा नाही. याच्या मागे उभी असलेली शक्ती या जगाच्या तलीगडची. तेव्हाचा तो क्षण इतिहासात क्वचितच घडणारा क्षण होता. सत्ता आणि भक्ती यांच्यातील लढाईत आज सत्तेचा पूर्ण पराभव झाला होता. राजाची मनस्थिती पूर्णपणे बदलली. त्याच्या मनातील क्रूरता, अहंकार आणि गर्व एखाद्या बर्फाच्या पहाडासारखं वितळलं. त्याला स्वतःच्या क्षुद्रपणाची जाणीव झाली. मी कोण आहे? मी फक्त एका राज्याचा राजा आहे. पण समोर उभी असलेली शक्ती, ती तर त्रैलोक्याची मालकीण दिसतीये. राजाच्या मनात एक तीव्र भीती आणि त्याचवेळी एक तीव्र आदर निर्माण झाला. ज्या हातांनी त्याला मारायचे होते तेच हात आता आपोआप जुळले गेले. राजाचे गुडघे वाकले. तो जोरात खाली बसला नाही, तर तो अक्षरशः कोसळला. त्याने आपले मस्तक जमिनीवर टेकवले. हे दृश्य पाहून दरबारात सन्नाटा पसरला. सर्वांचे डोळे विस्फारले होते. त्यांचा क्रूर राजा, जो कोणासमोरही झुकत नाही, तो एका साध्या ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवून पडला होता. हे काय चालले आहे? हे स्वप्न तर नाही ना? राजा रडू लागला. होय, तो क्रूर राजा रडू लागला. मला क्षमा करा, मला क्षमा करा. तो ओरडू लागला. हे महात्म्या, तू कोण आहेस? तू नक्की ब्राह्मणच आहेस की एखादा देव? तुझ्या शरीरातून मला आगीच्या ज्वाळा का दिसत आहेत? तुझ्या मागे हे कोणते सैन्य उभे? राजा जमिनीवर डोके घासून विचारत होता. त्याची अवस्था एखाद्या लहान मुलासारखी झाली होती, ज्याला आपली चूक समजली आहे. राजाच्या मनात आता एकच भावना होती, शरणागती. त्याला जाणवले की आपण ज्याला छळत होतो तो माणूस नसून चालता बोलता अग्नी आहे, आणि या अग्नीशी खेळलो तर आपण जळून खाक होऊ. सायणदेवाकडे बघताना आता राजाला भीती वाटत होती, पण ती भीती आदरयुक्त होती. त्याने हळूच मान वर केली आणि सायणदेवांच्या पायांकडे बघितले. त्याला वाटले, हे पाय साधे नाहीत, हे तर माझ्या मुक्तीचे मार्ग आहेत. सायणदेव तिथेच शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य होते. त्याला राजाला जे दिसत होते ते दिसत नव्हते, पण राजाची अवस्था पाहून त्याला समजले होते की माझ्या गुरुमाऊलीने आपला शब्द पाळला. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी मला दिलेले अभयवचन खरे ठरले. सायणदेवाच्या मनात गुरूंविषयीचा प्रेमभाव दाटून आला.
महाराज, तुम्ही किती दयाळू आहात. तुम्ही इथे नसूनही इथे आहात. तुम्ही या राजाची मती बदलली. तुम्ही मृत्यूचे रूप बदलून त्याचे दासात रूपांतर केले. सायणदेवाने मनोमन गुरुचरणावर डोके ठेवले. राजाने थरथरत्या हाताने सायणदेवाचे पाय पकडले. विप्रवर्य, माझी चूक झाली. मी तुला ओळखले नाही. माझ्या कानांवर कुणीतरी चुकीचे भरवले होते. मला वाटले तू माझ्याविरुद्ध कट करत आहेस, पण आज मला तुझी खरी शक्ती दिसली. तू तर देवाचा माणूस आहेस. राजा उठून उभा राहिला, पण मान खाली घालून त्याने आपल्या सरदारांकडे बघितले आणि ओरडला, तुम्ही असे काय बघत आहात मूर्खांनो? हे आपले पाहुणे आहेत, यांचा सन्मान करा. सरदार आणि मंत्री गोंधळून गेले होते, पण राजाचा हुकूम तो हुकूम. ते धावत पुढे आले. ज्या सैनिकांनी मगाशी सायणदेवाला भाल्याच्या टोकावर धरले होते, त्यांनीच आता नम्रपणे मान झुकवली. राजाने सायणदेवाला विचारले, महाराज, तुमचे गुरु कोण आहेत? कोणाच्या कृपेने तुम्हाला हे तेज प्राप्त झाले आहे? कारण माझ्या डोळ्यांनी जे पाहिले ते सामान्य विद्या असूच शकत नाही. सायणदेवानी शांतपणे उत्तर दिले, हे राजन, मी तर एक सामान्य सेवक आहे, पण माझे स्वामी, माझे गुरु साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत. ते सध्या कृष्णा तीरावर औदुंबर वृक्षाखाली वास करतायत. हे जे काही तू पाहिलेस ती त्यांचीच कृपा आहे. ते भक्ताच्या रक्षणासाठी कोठूनही धावून येतात. श्री नृसिंह सरस्वती हे नाव ऐकताच राजाने पुन्हा हात जोडले. धन्य ते गुरु आणि धन्य त्यांचा शिष्य. विप्रवर्य, आजपासून तुम्ही माझे शत्रू नाही तर माझे गुरु समान आहात. माझ्या राज्यात तुम्हाला किंवा तुमच्या गुरूंच्या भक्तांना कोणीही त्रास देणार नाही, हे माझे वचन आहे. राजाने तत्क्षणी सेवकांना आज्ञा केली, जा, राजकोषातून उत्तम वस्त्रे आणि अलंकार घेऊन या. सोन्याच्या मोहरा आणा. क्षणार्धात सेवक चांदीच्या ताटात रेशमी वस्त्रे, शाल, श्रीफळ आणि सोन्याच्या नाण्यांची थैली घेऊन आले. राजाने स्वतः आपल्या हातांनी सायनदेवाची पूजा केली. विचार करा, ज्या राजाने शिरच्छेद करण्यासाठी बोलावले होते तोच राजा आता गंध लावून त्या ब्राह्मणाची पूजा करत होता. हे दृश्य पाहून दरबारातील जुन्या जाणत्या मंत्र्यांना सुद्धा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा लागला. विप्रवर्य, हे घ्या, हा तुमचा सन्मान आहे. राजाने ती सोन्याची थैली आणि वस्त्रे सायनदेवाच्या हातात दिली. आणि हो, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. तुमच्या गुरूंना सांगा की या पामारावर कोप करू नका. सायनदेवाने ते दान स्वीकारले, पण लोभाने नाही, तर राजाचा सन्मान राखण्यासाठी. त्याला त्या सोन्यापेक्षा राजाच्या मनात झालेला बदल जास्त महत्वाचा वाटत होता. गुरूंनी काय चमत्कार केला होता. विषाचे रूपांतर अमृतात झाले होते. जा सायनदेवा, आता तुम्ही सन्मानाने घरी जा. माझे सैनिकांनो, पालखी सजवा. सायनदेवांना त्यांच्या घरी वाजत गाजत पोहोचवा. कोणीही त्यांच्या वाटेला जाणार नाही याची खबरदारी घ्या. सायनदेव राजाला आशीर्वाद देऊन दरबारातून बाहेर पडला. बाहेर पडताना त्याला वाटले की आपण एखादे स्वप्न बघत आहोत. सकाळी घरातून निघताना वाटले होते की हे शेवटचे निघणे आहे, आणि आता तोच राजशाही थाटात पालखीत बसून घरी चालला होता. महालाच्या बाहेर त्याचे स्वागत करण्यासाठी लोक जमा झाले होते. सायनदेवाचा जय जयकार असो अशा घोषणा दिल्या जात होत्या. सायनदेव पालखीत बसला, पण त्याचे मन पालखीत नव्हते. त्याचे मन भिलवडीला कृष्णा काठावर त्या औदुंबर वृक्षाखाली धावत गेले होते. त्याला आता घरी जाण्यापेक्षा जास्त घाई गुरूंना भेटण्याची झाली होती. त्याला गुरूंना सांगायचे होते, महाराज, तुम्ही जिंकले, तुम्ही काळ जिंकला. पालखी सायनदेवाच्या घरीच्या दिशेने निघाली. पण घरी काय परिस्थिती होती? सायनदेवाच्या घरी अजूनही सुतक पसरल्यासारखी शांतता होती. त्याची पत्नी दारात बसून रडत होती. मुले कोपऱ्यात बसली होती. दुपार टळून गेली होती, पण सायनदेव परतला नव्हता. शेजारचे लोक कुजबुजात करत होते, बिचारा सायनदेव, नक्कीच राजाने त्याला मारून टाकले असणार. इतका वेळ कोणीही जिवंत राहत नाही त्या राक्षसाच्या दरबारात. पत्नीच्या मनातील आशा मावळले होती. तिला वाटत होते की आता फक्त आपल्या पतीचे प्रेतच येईल. तिने देवाचा धावा सुरूच ठेवला होता, पण मनात वाईट शंकाने घर केले होते. तेवढ्यात रस्त्यावरून वाद्यांचा आवाज येऊ लागला. ढोल ताशे वाजत होते. लोक आनंदाने ओरडत होते. ती दचकली. कोणाची मिरवणूक आहे ही? अशा दुःखाच्या प्रसंगी कोण उत्सव साजरा करतं? तिने डोळे पुसून खिडकीतून बाहेर बघितले. समोरचे दृश्य पाहून तिचा काळजाचा ठोपा चुकला. तीच राजवाड्याची पालखी, तीच पालखी जातून राजाचे खास लोक येतात. पण आज त्या पालखीच्या भोवती सैनिक नंग्या तलवारी घेऊन पहारा देत नव्हते, तर ते सन्मानाने चालत होते. आणि पालखीचे पडदे उघडल्यावर आत कोण दिसले? साक्षात तिचे पती सायनदेव, आणि तेही सुखरूप. अंगावर भरजरी शाल, गळ्यात हार आणि चेहऱ्यावर एक दिव्य तेज. तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हे सत्य आहे की भास? ती धावत दारात आली. सायनदेव पालखीतून खाली उतरले आणि त्यांच्या हातात ते राजानी ते धन आणि वस्त्रे होती. मी आलो, गुरूंच्या कृपेने मी सुखरूप आलो. सायनदेव आनंदाने ओरडला. पत्नी धावत येऊन त्यांच्या पाया पडली. मुले पळत येऊन बाबांना बिलगले. तो आनंद शब्दात मांडणे कठीण होते. ज्या घरात मृत्यूची वाट पाहिली जात होती तिथे साक्षात लक्ष्मी चालून आली होती. पण सायनदेवाने घरात पाय ठेवण्याआधीच सांगितले, थांबा, हा माझा विजय नाही, हा माझ्या कर्तृत्वाचा सन्मान नाही.
हे जे काही मिळाले आहे ते श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेचे फळ आहे. आपण आधी त्यांचे आभार मानले पाहिजेत. आता सायनदेवाला चैन पडणार नव्हती. राजाने दिलेले ते सर्व धन, ती वस्त्रे घेऊन पुन्हा गुरूंकडे जायची तयारी सुरू झाली. कारण खरा सोहळा अजून बाकी. ज्याने हा खेळ घडवून आणला त्या सूत्रधाराची भेट अजून बाकी होती. सायनदेवाने घरात पाऊल ठेवले खरे, पण त्याचे मन घरात नव्हतेच. त्याचे शरीर जरी आपल्या पत्नी मुलांमध्ये होते तरी त्याचा आत्मा अजूनही कृष्ण तीरावर त्या औदुंबर वृक्षाखरी गुठमळत होता. त्याच्यासमोर राजाने दिलेली ती सोन्याची नाणी, रेशमी वस्त्रे आणि मौल्यवान अलंकार पडले होते. पण सायनदेवाला त्या सोन्याकडे बघून काही वाटत नव्हते. सकाळी याच पैशाची आणि सुरक्षिततेची त्याला काळजी होती. पण आता त्याला समजले होते की जगातील सर्वात मोठी संपत्ती सोने नाणे नसून गुरूंची कृपा हीच आहे. ज्याच्याकडे गुरूंचा आशीर्वाद आहे त्याच्या पायाशी जगातील सर्व संपत्ती लोळण घेते, हे त्याला अनुभवानी शिकवले होते. ते धावतच कृष्णा तीरावर पोहोचले. सूर्य मावळला होता आणि मंदिरात समया प्रज्वलित झाल्या होत्या. वातावरणात कापूर आणि उदबत्तीचा सुवास दरवळत होता. समोर श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या आसनावर शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच स्मितहास्य, जणू काही त्यांना माहीतच होते की सायनदेव परत येणार आहे. सायनदेव धावत गेला आणि त्याने ते गाठोडे बाजूला फेकून दिले आणि थेट महाराजांच्या चरणावर डोके ठेवले. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी गुरूंचे चरण ओलेचिंब झाले. त्याची पत्नी आणि मुलेही महाराजांच्या पाया पडली. बराच वेळ कुणी काहीच बोलले नाही. फक्त आनंद अश्रूंचा अभिषेक सुरू होता. शब्दांची गरजच काय, अंतरात्म्याची भाषा गुरूंना न सांगताही कळते. सायनदेवाने हुंदका देत मान वर केली. महाराज, हे काय केलेत तुम्ही? मी तर फक्त प्राण वाचवण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही तर मला जगाचा राजा बनवून पाठवले. त्या क्रूर यवन राजाची मती तुम्ही कशी पालटली? मारायला उठला होता तोच माझ्या पाया पडला. हे सर्व अघटित आहे, हे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे, असे म्हणून सायनदेवाने राजाने दिलेली ती सोन्याची नाण्यांची थैली आणि रेशमी वस्त्रे गुरूंच्या समोर ठेवली. गुरुदेव, हे घ्या, हे सर्व तुमचे आहे. राजाने मला दिले, पण मला याची गरज नाही. मला फक्त तुमचे चरण हवे आहेत. या संपत्तीचा मी काय करू? जिथे साक्षात चिंतामणी माझ्या पाठीशी उभा आहे तिथे मला या काचेच्या तुकड्यांची काय किंमत? श्री नृसिंह सरस्वती महाराज हे पाहून हसले. त्यांनी त्या सोन्याकडे पाहिले, मग सायनदेवाकडे पाहिले. ते म्हणाले, अरे सायनदेवा, या मातीच्या ढेकडांचा मी काय करू? मी तर संन्यासी आहे. मला या सोन्या नाण्यांची काय गरज? अरे, आम्ही भक्ताकडून धनाची अपेक्षा करत नाही. आम्ही तर फक्त भावाचे भुकेले आहोत. तुझी निष्ठा आणि तुझा विश्वास हेच आमचे खरे धन आहे. महाराजांनी सायनदेवाला सांगितले की हे धन तूच ठेव. हे तुझ्या प्रपंचात वापर, तुझ्या मुलाबाळांच्या सुखासाठी वापर. पण लक्षात ठेव, या संपत्तीचा गर्व करू नकोस. हे ईश्वराचे देणे आहे असे समजून त्याचा उपभोग घे. सायनदेव म्हणाला, महाराज, पण मला एक सांगा, त्या राजाला नक्की काय दिसले? तो तुम्ही कोण आहात असे विचारत थरथर का कापत होता? तेव्हा सिद्धमुनी संगीत नामधारकाला सांगतात, बघ नामधारका, गुरूंची लीला किती अगाध असते. महाराजांनी सायनदेवाला उत्तर दिले, अरे सायनदेवा, तुला वाचवण्यासाठी आम्हाला तिथे यावे लागले नाही. आम्ही तर सर्वव्यापी आहोत. त्या राजाला तुझ्यामध्ये आमचे विश्वरूप दिसले. कधी त्यांना आम्ही ऋषीवर रूपात दिसलो तर कधी परशुराम रूपात दिसलो. त्याचे पापांचा घडा भरला होता म्हणून त्याला आमचे उग्र रूप दिसले, आणि तुझी भक्ती श्रेष्ठ होती म्हणून तुला आमचे सौम्य रूप दिसले. पाहणारा तोच असतो, पण दृष्टी आमची असते. रात्र झाली होती. कृष्णा नदीच्या पात्रातून थंड वारा वाहत होता. आकाशात चंद्र प्रकाशमान झाला होता. त्या चांदण्या रात्री संगीत. औदुंबरा छायेत बसलेल्या गुरूंकडे बघून सायनदेवाचे मन एका असीम शांततेत विरघळून गेले. हा क्षण सायनदेवाच्या आयुष्यातील परमोच्च क्षण होता. त्याला आता कशाचीही भीती उरली नव्हती. राजाची नाही, गरिबीची नाही, मृत्यूची नाही. त्याने महाराजांचे पाय आपल्या छातीशी धरले. त्याचे स्वर गदगदले. गुरुदेव, आज मला समजले की या जगात संकट नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. संकट फक्त तोपर्यंत असते जोपर्यंत आम्ही तुमच्यापासून दूर असतो. एकदा का आम्ही तुमच्या सावलीत आलो की मग अग्नीसुद्धा चंदन होतो आणि सापसुद्धा फुलांची माळ बनतो. या वाक्यात संपूर्ण गुरुचरित्राचे सार समावले होते. अग्नीसुद्धा चंदन होतो हे फक्त शब्द नव्हते, तो सायनदेवाचा जिवंत अनुभव होता. महाराजांनी आपला हात सायनदेवाच्या पाठीवरून फिरवला. त्या स्पर्शात मायेची ऊब होती. ते म्हणाले, सायनदेवा संगीत, तू आज आमची परीक्षा नाही घेतली,
तर तू भक्तीचे एक नवीन उदाहरण जगासमोर ठेवले आहेस. तू सिद्ध केले की राजाची तलवार मोठी की गुरूंचे नाम, आणि यात गुरुनामाचा विजय झाला. महाराज गंभीर झाले. त्यांचे डोळे तेजस्वी झाले. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना आणि भविष्यात ही कथा ऐकणाऱ्या सर्व भक्तांना उद्देशून एक महावाक्य उच्चारले. ऐक सायनदेवा, जो कोणी भक्त भविष्यात कधीही संकटात सापडेल, ज्याला राजभय असेल, कोर्ट कचेरीचा त्रास असेल किंवा वरिष्ठांचा जाच संगीत असेल, त्याने जर या तुझ्या कथेचे, या 14व्या अध्यायाचे मनापासून पारायण केले, तर आम्ही त्याला वचन देतो, जसे तुझे रक्षण केले तसेच आम्ही त्याचेही रक्षण करू. त्याच्यावर आलेले संकट कितीही मोठे असो, ते आमचे संकट असेल. जो आम्हाला शरण येईल त्याला काळही स्पर्श करू शकणार नाही. आमचा शब्द आहे आणि आमचा शब्द कधीही खाली पडत नाही. ते वचन ऐकून सायनदेव धन्य झाला. त्याला वाटले की आज फक्त आपलेच रक्षण झाले नाही, तर जगातील तमाम पीडित भक्तांसाठी गुरूंनी एक संरक्षणाचे कवच निर्माण केले आहे. त्याने पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला. सायनदेव आपल्या कुटुंबासह घरी परतला. पण आता तो एक सामान्य ब्राह्मण राहिला नव्हता. तो गुरूंचा लाडका भक्त झाला होता. राजाने दिलेले वचन राजाने पाळले. सायनदेवाच्या आयुष्यात पुन्हा कधीही संकट आले नाही. तो सुखाने संसार करत अखंड गुरुनामाचा जप करत राहिला. तर मित्रांनो, ही होती गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाची अद्भुत कथा, सायनदेव आणि यवनराजाची. ही कथा आपल्याला काय शिकवते? ही कथा शिकवते की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आकाशाचा मार्ग नेहमी उघडा असतो. जेव्हा मानवी शक्ती संपते तेव्हा दैवी शक्ती कार्य करू लागते. आपल्याही आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात. कधी ऑफिसमध्ये बॉसचा त्रास, कधी व्यवसायात मोठं नुकसान, तर कधी कोर्टाची पायरी चढावी लागते. भीती वाटते, नैराश्य येते. अशा वेळी सायनदेवाला आठवा. लक्षात ठेवा, आपण एकटे नाही आहोत. आपल्या मागे तीच दत्तात्रेयांची शक्ती उभी आहे, जी सायनदेवाच्या मागे उभी होती. गरज आहे ती फक्त त्या विश्वासाची आणि हाकेची. जर तुमच्यावर सध्या असे काही संकट असेल तर घाबरू नका. पूर्ण श्रद्धेने या अध्यायाचे स्मरण करा. तुमच्या आयुष्यातील यवनराजाचे रूपांतर नक्कीच एका नम्र सेवकात होईल, यात शंका नाही. गुरुलीला अगाध आहे. तिचे वर्णन करायला आपली बुद्धी आणि शब्द दोन्ही अपुरे आहेत. पण ही कथा ऐकून जर तुमच्या मनात थोडी जरी भीती कमी झाली असेल आणि गुरूंवरचा विश्वास वाढला असेल, तर या कथेचे सार्थक झाले असे मी समजेन. आता वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पण त्याआधी मगाशी सांगितल्याप्रमाणे, तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच अद्भुत आणि रोमांचक पौराणिक कथा घेऊन मी पुन्हा येणार आहे. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.